शपथविधीच्या पत्रिकेवर देवेंद्र फडणवीसांचं नाव मुख्यमंत्री म्हणून टाकलं जाणार असल्याची प्रतिक्रिया आमदार सदाभाऊ खोत यांनी दिली। तसंच गृहमंत्रीपद देवेंद्र फडणवीसांसारख्या जबाबदार नेत्याकडेच दिलं जावं, शिवसेनेला आग्रह करू नये असंही खोत यांनी म्हटलंय। रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत सध्या आपल्या सोबत आहेत। सदाभाऊ, महाराष्ट्रात न भूतो न भविष्यती असा शपथविधी सोहळा करण्याचं नियोजन केलं जात आहे। निश्चितपणाने महाराष्ट्रातल्या जनतेची डोळ्याची पारणं फिरतील असा भव्य दिव्य शपथ सोहळा होणं अत्यंत गरजेचं आहे। कारण एक काळी राजवट या राज्यातून जात आहे आणि नवी पहाट, नवा सूर्योदय खऱ्या अर्थानं महायुतीच्या माध्यमातून काय आहे की सरकार आल्यानंतर किंवा सरकार याच्या अगोदर सुद्धा काही चांगले निर्णय सरकारनं घेतले। मग त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय असेल, दुधाला अनुदान देण्याचा निर्णय असेल, पीक विमा 1 रुपयामध्ये करण्याची योजना असेल, शेतकऱ्याच्या खात्यावर पैशाची योजना असेल, धान्य खरेदीची असेल। पण याच्या पुढे जाऊन आपल्याला पायाभूत सुविधा शेतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये द्याव्या लागतील। आता इन्फ्रास्ट्रक्चरवरती आपण खर्च करत आहोत, पण तो अजून नियोजन पद्धतीने आपल्याला करावा लागेल आणि निश्चितपणाने आम्ही शेतकऱ्याचा प्रश्न सदैव हातात ठेवून काम करत राहू। असं काही झालेलं नाही। आम्ही पत्रिका बी वाटल्या, त्या 5 तारखेचे निमंत्रण दिलेले आहेत। काय पत्रिकेवर नाव नाही टाकलं? अगदी उद्याच्याला सकाळी 11 वाजता पत्रिकेवरचं नाव सुद्धा क्लिअर होऊन जाईल आणि देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील हे मी आता ढोल लावून सांगायचं का? मी सांगून टाकलं ना कोण होणार आहे मुख्यमंत्री। समदेश पाठक, झी 24 तास, मुंबई।